मेरा नाम है सुनील दशरथ अठवाड़कर, सहायक समाज विकास अधिकारी MMRDA। वही तो हर एक समाज में, हर एक सिचुएशन में एक मत हो जाता है। जैसे कि आज संत रविदास महाराज जी, उनका 650वां ये जयंती महोत्सव है और यहाँ मानखुर्द में श्री सावड़ेकर परिवार, उन्होंने यहाँ मंदिर बनवा के, और इसका आज के तारीख में जो जयंती महोत्सव हर साल मैं आता ही रहता हूँ, और इसके बारे में आज बोलेंगे तो मैंने सुना था, मन करे चंगा तो कटत में गंगा, इसे बोलते हैं। तो सही हिसाब से ऐसे एक समाज सुधारक ऐसे अपने ये संत रविदास महाराज के विचार थे, जो आज के तारीख में सब लोगों को ये विचारधाराएं इसके ऊपर चलना चाहिए। और ये हर जगह पे आज का ये संत रविदास महाराज का जयंती उत्सव मनाने का बोल रहे हैं। धन्यवाद, थैंक यू वेरी मच। संत रविदास की जयंती बड़े उत्साह के साथ, हर्ष उल्लास के साथ देश भर में मनाई जा रही है। आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पंजाब के आदमपुर में संत रविदास जी के नाम पे एक एयरपोर्ट का भी नामकरण किया गया है। देश में पहली बार हुआ है कि संत रविदास जी के नाम पे एक एयरपोर्ट का लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के माध्यम से हुआ है। देश भर में आज हर्षोल्लास का वातावरण है। आज हम मानखुर्द में भी बड़े जोश के साथ, उल्लास के साथ संत रविदास जी की जयंती मना रहे हैं। संत रविदास जी ने कहा था कि कटौती में मन चंगा तो कटौती में गंगा, सबको समान न्याय मिलो, सबको अधिकार मिले। इसके लिए संत रविदास जी ने काफी प्रयास किया था और मानखुर्द में आज बड़े अच्छे तरीके से ये जयंती मनाई जा रही है। मैं इस जयंती के उपलक्ष्य में सभी रहिवासी को बहुत बहुत बधाई देता हूँ। सबको नमस्कार। मी खरं म्हणजे खूप अभिमान आहे, संत रोहिदास महाराजांची जयंती आहे। दत्ताराम सावर्डेकर आपले तुझे बंधू सावर्डेकर यांनी खरंच म्हणजे संत रोहिदास जयंती खूप मोठ्या उत्साहाने, मोठ्या जोराने इकडे केली आहे। त्यांचं दैवत आमचंही दैवत तेच आहे, म्हणजे दैवताचे खरं मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केल्याबद्दल दत्ताराम सावर्डेकर सर्व कार्यकर्ते जनतेचं मी आभार मानतो। असाच उत्साहाने जयंती साजरी झाली पाहिजे बोलून सगळ्यांना खूप खूप जयंती शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 650वीं संत रविदास की जयंती है। आप अगर आपके ध्यान में आएगा तो पूरे भारत में संत रविदास की जयंती साजरी हो गई, और ये जयंती साजरी करने के समय में जो सावर्डेकर परिवार है, ये मुझे लगता है तीनों विधानसभा में आप देखिएगा तो पहली सावर्डेकर ये जो परिवार है, ये संत रविदास की जयंती यहाँ पर 6वीं जयंती साजरी कर रहे। और जिसने घटना लिखा बाबा साहेब, परम पूज्य बाबा साहेब, इनके आशीर्वाद से जो हम लोग चुन के आते, वही हम लोग लोगों में जाके हम लोग कोशिश करते हैं कि जिसने घटना लिखा है बाबा साहब ने, वो घटने पे खरे उतरने की हम लोग कोशिश करते। और जो परिवार ये आज संत रविदास की जयंती कर रहे, इनको हम लोग खुशहाली देने की कोशिश करेंगे। सर्वप्रथम तर मी संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा लल्लूबाईच्या कंपाऊंडच्या ज्या सर्व महिला व पुरुष या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि मी धन्यवाद करीन दत्ता सावर्डेकर, प्रकाश सावर्डेकर व त्यांची पूर्ण टीम। त्यांनी गेले साल दरवर्षीप्रमाणे त्यांनी ह्या वर्षी म्हणजे लल्लूबाई मध्ये ह्या जागृत समाज म्हणतात संत रविदास महाराजांची जी जयंतीची सुरुवात जी ह्या संस्थेने केलेली आहे। आणि ही संस्था दरवर्षाप्रमाणे गेले 2-3 हजार लोक भाविकांना ते भोजन दानाचा कार्यक्रम असतो आणि खूप उत्साहाने जनता त्यांना साथ देते। आणि खूप महिलांचं एक हळदी कुंकू असतं आणि महिला वेळ काढून ह्या कार्यक्रमाला आवर्जून महिला ह्या कार्यक्रमाला येतात। मी परत एकदा त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देईन की आता प्रयत्नाने आणि त्यांनी खूप कष्टाने संस्था उभी केली आहे आणि अशीच दरवर्षी त्यांना खूप मोठ्या प्रमाणे हे मंदिर एक डबल माळ्याचं व्हावं आणि खूप खूप छान महिलांना, पुरुषांना, समाजाचं एकत्रीकरण मी म्हणेन, जे समाजाला एकत्र आणण्याचं काम जे हे संस्था करते। या मंदिराच्या माध्यमातून एक वर्ष सगळे कार्यक्रम घेतात, एक छोटे मोठे शिबिर म्हणा, रक्तदान शिबिर म्हणा, चष्म्याचं शिबिर म्हणा, ह्या सगळे छोटे छोटे कार्यक्रम करता आज हा एवढ्या मोठ्या लेवलला त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलाय, मनापासून त्यांचे आभार आणि जनतेला परत एकदा शुभेच्छा। पहिल्या वर्षी तर आम्ही जयंती साजरी केली होती, त्यावेळेला आमच्या समाज जागृत नव्हते। त्या जयंतीला 2-3 आमच्या समाजाची बंद होते व इतर समाजाचे जय भीम समाज किंवा मातंग समाज
हे माझे मित्र एक समाज म्हणून आमच्या पाठीशी होते. आज जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून 6वी जयंती आहे. 650वी जयंती आहे संत रविदास महाराजांची. तर या जयंतीच्या सर्व समाज बंधूंना मी शुभेच्छा देतो. व आज जो हा गौरव पूर्ण आज 400 ते 4000 ते 3500 आज जनतेला महाप्रसाद भंडारा झालेला आहे, आयोजन झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने समाजाने व इतरही आपल्या समाजाने खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. यांचे खूप खूप आभार. आणि तिथं उपस्थित म्हणून विठ्ठल लोकरे साहेब आणि माझे मित्र बंधू दिनेश बबलू पांचाल, तसेच माझे एक वाघिणी म्हणून बहीण मीराताई उन्हाले, त्या सतत आमच्या एक भाऊ म्हणून पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत. याही इथं उपस्थित होत्या. आणि 135 चे नगरसेवक नवचित नगरसेवक बनसाहेब हेही उपस्थित होते. इथं खूप चांगल्या प्रकारे आज एक कार्यक्रम आयोजित पार पडलेला आहे. व तिथला मानखूर पोलीस स्टेशनने आपले घोरपडे मॅडम आहेत, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे खरोखर त्यांनी सहकार्य इथं समाजाला केलेलं आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. माणसाच्या म्हण आहे की ज्याच्या पाठी कुलदेव असतो त्याला कधी कोणते एक त्रास होत नाही. तसं एक माझे वडील म्हणून माझा मोठा भाऊ प्रकाश सावडेकर व त्यांची मिसेस वहिनी माझे प्रियंका सावडेकर व इतर समाज हा आमच्या पाठीशी आहे. म्हणून एक आज भव्य दिव्य जयंती साजरी पार पडलेले. मी प्रथम तर तुमच्या चॅनलचा पहिल्यांदा मी आभार मानतो का गेल्या आज 6 वर्षापासून तुमच्या चॅनल मधून लोकांना समाचार चालले. आपल्या आज संत रोहिदास जयंती आज लल्लूबाई ठिकाणी खूप भावे दिवे संख्येने आम्ही साजरी करतो. आणि 4 ते 4,500 लोकांचा वनभोजन भंडारा आणि अनेक संख्येने जे माझे बांधव रहिवासी आहेत आणि अनेक समाजाचे अनेक पार्टीचे जे लोक आहेत त्यांच्याशी आपले सगळ्यांशी संबंध असल्यामुळे त्या लोकांनी सर्व आपल्याला सहकार्य चांगल्या आनंदाने करून ही जयंती पहिला आम्ही 5 लोकांमध्ये केलं होतं. आज आम्ही धावे दिवे हजारो संख्येने आम्ही आज जयंती इथं साजरी करतो. आणि आपल्या चॅनल मधून तर आम्ही हमेशा तुम्ही तर आमचं बघता येतच की आम्ही किती भावे दिवे कार्यक्रम करतोय म्हणून. तर आज मी खरं एवढी खुशी होते ना की अनेक विघ्न येतात. जसं ते ना संत रोहिदास कटोरी में गंगा आणि कटोरी में गंगा. तर असंच आहे की अनेक विघ्न आले. बरेचसे लोकांनी आम्हाला हरवण्याचं कोशिश पण केलं, पण जे आमचे संत रोहिदास आहेत आणि महाराज त्यांची ताकद आहे, ही ताकद आम्हाला आमच्या भावांना किंवा आपल्या परिवाराला कधी कमी करून देणार नाही. आणि मला एवढा खुशी होते की आज लाखोच्या संख्येने उद्या आज उभे उपस्थित आहे. उद्या त्याच्यापर्यंत आम्ही डबल करू. आणि आज माझा भावे दिवे माझा समाज हा माझ्या पाठीकडे आहे. आणि माझ्या समाजाचा खूप आभार मानतो की मला खूप प्रत्येक वेळेला आमच्या जयंतीला खूप सहकार्य करून आम्ही एकत्र येऊन आम्ही बाहेरच्या लोकांशी नेत्या लोकांशी आमची एकजूट दाखवतो. हा मला आभार आहे. आणि मी आज तुमच्या चॅनल मधून त्यांचा खूप खूप आभार मानतो. आणि माझ्या आता 4 शब्द हे करतो. मी सगळ्यांचे स्वागत करते. आणि हा दिवसाला सगळ्या महिलांनी साथ दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. हो, असंच आणखीन मोठं करणार आणि याच्यापेक्षा होणार आमचा कार्यक्रम मोठा. आणि सगळ्यांची साथ तुमची अशीच असेल तर नक्कीच होईल. शुभेच्छा देतो की स्टार्टिंग पासून म्हणजे आता गेली 6 वर्ष, मला वाटतं 6 वर्ष ना, 6 वर्षापासून जयंती स्टार्टिंगच्या ह्याच्यामध्ये किती फरक होता आणि आता किती फरक पडलाय. आज त्या दोन्ही भावांची मेहनत आहे, त्यांच्या कुटुंबाची मेहनत आहे, पुऱ्या फॅमिलीची मेहनत आहे. गावापासून आई वडील वगैरे सर्व त्यांची साथ आहे. आणि आम्ही रोहिदास हा समाज हा लल्लूबाईला करून त्या 2 भावांनी आम्हाला धडधडीचे कार्यक्रम करून दाखवलेत. आणि आता ह्याच्या पुढे अनेक चांगले होतील अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही एक साधा तर सहकार्य करतो. आमचा समाजाचा रोहिदास समाजाचे मंदिर बांधलं केलंय, तर त्यासाठी आमची त्यांना सपोर्ट आहे हर एक टायमाला. आणि कधी एक टायमाला बोलवतील त्यावेळेला आम्ही त्यांच्या पाठी उभे असणार.
पण याच्या पुढे अनेक कार्यक्रम चांगले पार पडतील. पुऱ्या रोहिदास समाजाचा त्यांना सर्वांचं सहकार्य असणार आणि असंच त्यांनी पुढे कार्यक्रम चांगले पार पाडायला पाहिजे. आज एवढा मोठा भगवत दिवस एवढे सर्व कार्यकर्ता मोठे मोठे येत आहेत आणि आज आमच्या रोहिदास समाजाचा लल्लूबाईला नाव या दोन्ही भावांमुळे झालं आहे. रोहिदास सावर्डेकरांच्या याच्या फॅमिली मुलं कुटुंबामुळे हा एवढा चांगला कार्यक्रम इथे आयोजित होतो. याचा आम्ही त्यांना सहकार्य करून त्यांचा अभिमान मानतो. आज गर्वाने लोक येऊन आज 3,500-4,000 हजार लोकांचा जेवण वगैरे भंडारा आनंदात जेवण आज 1 महिना 2 महिने ते सतत मेहनत करून आज एवढा मोठा कार्यक्रम ते उभे करतात. आज त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या समाजाचे असून आमचा रोहिदास समाज आमचा देव आहे आणि आमच्या पाठी ते उभे असून कुलदेवीला गावच्या देवीला सर्व देवांना सामील करून त्या एवढा मोठा कार्यक्रम उभे करतात. त्यांना अशीच शक्ती देवी आणि असेच कार्यक्रम चांगले व्यवस्थित पार पडावं आमचा त्यांना सहकार्य असणार आहे. माझं नाव गौरव वेताळे. समाजाने जो रिस्पॉन्स दाखवला हे सगळ्या समाजाचं हे समाजामुळे हे सगळं आज चांगल्या प्रकारे कार्यक्रम होऊ शकला आणि याच्या मागे बऱ्याच जणांची मेहनत आहे. आज 15 ते 20 दिवसापासून सगळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत भंडारासाठी असो महाप्रसादासाठी असो आणि हा कार्यक्रम कशा प्रकारे जास्तीत जास्त चांगला होईल त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आज चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला याचा खूप आनंद आहे आम्हाला. खरोखर हा गेल्या 5 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हा संपूर्ण लल्लूबाई कंपाऊंडचा परिसर हा गजबजून गेलेला आहे. संत रोहिदासांच्या विचारानं आज हा पायीक झालेला आहे. आज या ठिकाणी सर्व समाज एकत्रित येऊन एकजुटीने एक मोठी बळकट ताकद निर्माण झालेली आहे. खर तर मी या संत रोहिदास सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्याचं मनपूर्वक आभार. कारण अनेकांचं मन हे हा कार्यक्रम पाहून प्रसन्न होत आहे. त्याचं कारण एकच आहे की आज महिलांसाठी वेगळा कार्यक्रम, तरुणांसाठी वेगळा कार्यक्रम, पुरुषांसाठी कार्यक्रम, अनेक कार्यक्रम एकत्रित करून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. प्रकाश सावर्डेकर, दत्ताराम सावर्डेकर आणि आमचे दादा आंबेकर दादा यांचं खूप कार्य चालू आहे आणि लल्लूबाई कंपाऊंड मध्ये येणारे दिवस निश्चित वेगळे दिसतील. आज लल्लूबाई कंपाऊंड मध्ये हा समाज एकत्रित येत आहे, एकत्र येऊन एका विचारावर चालत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात या ठिकाणी एक मोठं वादळ निर्माण करणार आहे. जो हा समाज ज्याच्या बाजूनं तोच या ठिकाणचं प्रतिनिधित्व करणार आहे. खरोखर आनंदाची बाब आहे. आज संत रोहिदास जयंती आपण साजरी केलेली आहे. मी प्रथम सर्व माझ्या समाज बांधवांचे आभार मानन आणि आज आपण बघायला गेलो होतो आणि 6 वर्ष झाले आम्ही जयंती साजरी करतो. या एरियामध्ये अणुशक्ती नगर, शिवाजीनगर अनेक विधानसभेमध्ये असा संत रोहिदास मंदिर हा कुठेही झालेला नाहीये आणि आज ही ताकद जी आम्ही समाजाने आणि आमचे संस्थेचे व्यवस्थापक श्री दत्ताराम सावर्डेकर यांनी एखाद्या खंब्यासारखा आणि आपला समाज एकत्र कसा येणार का तर आपल्या समाजाला जात लपून ठेवायचा हा त्यांना माहिती आहे. मी चांभार आहे किंवा मी रोहिदास आहे हा बोलण्याची कुणी हे करत नाही. खाली त्याच्या श्रेय घ्यायचं काम करतो आपला समाज. पण मी सगळ्या महाराष्ट्राचे माझ्या तरुण यंग पिढी सर्वांचं मी हेच सांगेन की आपला संत रोहिदास समाज हा समाज कसा आपला मोठा होईल आणि आपल्या समाजाचा मुख्यमंत्री आणि आपल्या इथला स्थानिक मुख्यमंत्री कसं होईल हा आपल्या समाजाने एक ताकद लावून आपल्या सगळ्या समाजाने हे करून त्याचा सह्य केला पाहिजे आणि आपण आपली कुठलीही जात न लपवता आपण प्रत्येकाने आपण आपल्या घरोघरी जाऊन आपल्या संत रोहिदासांचा प्रचार केला पाहिजे. मी रोहिदास आहे तुम्ही पण या असं घरोघरी जाऊन अगर महिन्याची रविवारची एक सुट्टीमध्ये अगर आपण सर्वांनी जाऊन प्रत्येकाशी संवाद केला तर आपल्या अनेक लोक जुटतील आणि आज आम्ही कम से कम लाखो संख्येने आम्ही लोकांकडे जाऊन लोकांचे सहकार्य करून आज लाखो संख्येने आज आम्ही कार्यक्रम ठेवला, हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला. आज महिलांची एवढी संख्या होती की 3.5 हजाराच्या वर महिलांची संख्या होती. तेवढ्या लोकांना हळदी कुंकू करून आज एवढा लाखो संख्येने आम्ही
भंडारा ठेवला होता आणि आमचे जे शाहीर आमचे गायक आहेत त्यांनी आम्हाला आज 6 वर्षापासून आमचा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. हे समाजासाठी त्यांनी आपला पुढाकार करून ते हमेशा आपला एक समाज एकत्र यावा, रोहिदास समाज यावा, मातंग समाज यावा, आपला जयभीम समाज यावा आणि ह्याच्यासाठी याने खूप खूप लोकांना सहकार्य करून प्रत्येकाशी संपर्क साधून ते गायक आहेत. गायक असताना ते लोकांना बोलायचं की छोटा कार्यक्रम घ्या, आपला समाज एकत्र झाला पाहिजे, आपण जागृत झाला पाहिजे, म्हणून त्यांचे बी मी आभार मानतो. आम्ही पुढच्या वर्षी याच्या परत टिबल कार्यक्रम करू ही आमची इच्छा आहे. माझी हीच मागणी असणार की आपल्या समाजाचा एक मुख्यमंत्री झाला पाहिजे, ही आमची खूप समाजाची इच्छा आहे. आणि याच्यासाठी आपण सगळं समाज एकत्र येऊन आपण ताकदीने आपल्या माणसाच्या पाठीकडे उभं राहायला पाहिजे. हा मी सगळ्या समाजाला आवाहन करेन. कितीही आपल्या दोघा भावाभावांचा पटत नाही तसं समाजामध्ये अलग आलंय, पण अशा वेळेला सगळं आपला काही राजकारण काही बाजूला ठेवून आपल्या माणसाला कसं आहे आपला मुख्यमंत्री कसं होणार हा सर्वांनी आपल्या समाजाला मी आवाहन करतो आणि आपल्या समाजाचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे.